नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा TET 2026च्या प्रिपरेशनसाठी आपण मागील प्रश्नपत्रिकेचा सराव घेत आहोत. पहा, मागील व्हिडिओमध्ये मी मराठी विषयाचे 30 प्रश्न सविस्तर विश्लेषणासह अपलोड केलेले आहेत. त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. आता आपण पाहूया इंग्रजी विषय. तर पहा, ज्यांनी प्रथम भाषा मराठी निवडली आहे त्यांना 1 ते 30पर्यंत काय येणार आहेत, मराठीचे प्रश्न येणार आहेत 30 गुणांसाठी. आणि ज्यांनी सेकंड भाषा इंग्रजी निवडलेली आहे त्यांच्यासाठी ते इंग्रजी येणार आहे 31 ते 60पर्यंत. तर चला पाहूया आपण इंग्रजी विषयाचे सविस्तर विश्लेषण. पहा, ही 2025ची क्वेश्चन पेपर आहे, पेपर 2. पहा 31 नंबरला, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर मित्रांनो, इथं काय करायचं आहे की जे नंबर दिले त्या नंबरच्या खाली ते अल्फाबेट्स घालून घेतले की आपल्याला लवकर तो म्हणजे शब्द कळतो. आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, नॅचरल शब्द बनतो. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. तर पहा इथं संयुक्त वाक्य आहे, त्याच्यापासून आपल्याला केवल वाक्य बनवायचं आहे. सिम्पल सेंटेन्स, साधे वाक्य बनवायचे आहे. आता सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय, त्यामध्ये एकच मेन व्हर्ब येते आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन येत नाही. तर या ठिकाणी पहा, पर्याय 1 मध्ये पहा, हॅविंग फिनिश्ड हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक्स. म्हणजे हे वाक्य त्या नियमानुसार त्याच्यामध्ये फिट बसतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पर्याय पहा, ही फिनिश्ड हिज होमवर्क टू हे कंजंक्शन आलेलं आहे, त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही. त्यानंतर पुटिंग अवे हिज बुक्स ही फिनिश्ड हिज होमवर्क. ह्या ठिकाणी काय आलेले आहेत, 2 काय आलेले आहेत, वर्ब, म्हणजे मेन वर्ब आणि दोन्ही पण मेन वर्ब इथे ठरलेली आहेत. ही पुट अवे हिज बुक्स टू फिनिश, इथं पण टू कंजंक्शन आले, त्यामुळे हे तिन्ही पर्याय जातात आणि तो पर्याय 1, पर्याय क्रमांक 1 चे आपले योग्य उत्तर आहे. नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. आता आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे. पहा, द हाऊस व्हेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड इज नियर बाय. तर या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, पर्याय क्रमांक 2. वरील जो प्रश्न आला होता सिम्पल सेंटेन्सवर, त्याच्या संदर्भाने आपण वाक्याचे आणखीन 2 प्रकार समजून घेऊयात. पहा, सिम्पल सेंटेन्स म्हणजे मी सांगितलेलंच आहे की केवल वाक्य, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतो आणि काय एकच मुख्य वाक्यांश असतो, त्याला काय म्हणायचं, केवल वाक्य. उदाहरणार्थ, द मून रोज, वी स्टडी हार्ड, वी शॅल पास द एक्झाम. नंतरचं पाहूया कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय. तर कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य, ज्या वाक्यात 2 किंवा 2 पेक्षा मुख्य वाक्यांश अँड, बट, ऑर नी जोडलेले असतात त्या वाक्याला काय म्हणायचं, संयुक्त वाक्य. वी स्टडी हार्ड अँड वी पास द एक्झाम. सानिया केम, सॉ अँड कॉन्कर्ड. ही आहेत कंपाऊंड सेंटेन्सची उदाहरणे. यामध्ये अँड जोडलं गेलेलं आहे. पहा, तर अँड, बट, ऑर असे ऑर या कंजंक्शनपासून ती वाक्य जोडलेली असतात. पुढे पाहूयात कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिश्र वाक्य, ज्या वाक्यात एक मुख्य वाक्यांश आणि एक किंवा जादा गौण वाक्यांश. म्हणजे काय, एक गौण वाक्य आणि एक मुख्य वाक्य आणि कितीही 2 जादाची काय असतात तिथं, मुख्य वाक्याबरोबर जादाची गौण वाक्य असतात. हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेली असतात. म्हणजे पहा, उदाहरणार्थ इफ, व्हेन, जेव्हा, तेव्हा, म्हणजे अशा प्रकारची जी काय आहेत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत, त्या कंजंक्शनपासून ही वाक्य जोडलेली असतात. तर तुम्हाला ती कंजंक्शन काय करावी लागणार आहेत, पाहावी लागणार आहे. तर तुम्ही कंजंक्शन ती पाहून घ्या की म्हणजे प्रधानत्वसूचक उभयनवी अव्यये कोणती आहेत आणि गौणत्वसूचक उभयनवी अवयवे कोणते आहेत, हे आपल्याला अभ्यासायला हवं. जुन्या क्वेश्चन पेपर सोडवायचा हा खूप मोठा फायदा आहे की आपल्याला जे अडतं ते आपल्याला अभ्यासायला आपल्याला संधी भेटते आणि आपला पेपर चांगला जातो. तर पहा, या ठिकाणी आपण जे बघितलं की उत्तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आता ॲडजेक्टिव्ह क्लॉजची आणखी उदाहरणे आपण पाहूयात. तर पहा, ही इज द मॅन whom वी आर रिस्पेक्ट. आय मेट मोहन हू गेव मी मेसेज. अशा प्रकारची आणखीन उदाहरणे ॲडजेक्टिव्ह क्लॉजची आहेत. तसेच ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे पण इथं काय आहे एक्सप्लेन केलेलं आहे. पहा, ॲन ॲडजेक्टिव्ह क्लॉज इन अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स इज अ सबऑर्डिनेट क्लॉज विच डज द वर्क ऑफ ॲन ऑब्जेक्टिव्ह.
It qualifies some noun or pronoun in the main clause. An adjective clause is introduced by relative pronoun or by relative adverb. So it is called relative clause also. Relative clause functions as a post modifier in a noun phrase or a prepositional phrase. It is directly related to the noun phrase. Next आहे पहा degree. Choose the correct positive degree for the given sentence. The lion is the most ferocious of all animals. तर या ठिकाणी द मोस्ट आलेलं आहे. द मोस्ट आलेलं आहे म्हणून याची सुरुवात होणार आहे नो अदर. आणि जे ॲनिमल्स अनेकवचनी आहे आले आहे त्याचं काय करायचं आहे एकवचन करायचं असतं आणि एकवचनी क्रियापद येते. त्याच्यानंतर राहिलेला भाग आपण ॲज फेरोशियस ॲज म्हणजे हे विशेषण ॲज फेरोशियस ॲजनं जोडलं आणि द लायन पुढे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. आणखीन इथं जर नो अदर दॅन हे पण काय आहे नो अदर ॲनिमल आर म्हटलेलं आहे. तर इथं काय केलं प्लुरल फॉर्म लिहिलेला आहे व्हर्बचा म्हणून हे वाक्य काय होते कॅन्सल होते. तसेच व्हेरी फ्यू ॲनिमल्स आर ॲज फेरोशियस ॲज द लायन. व्हेरी फ्यू केव्हा येणार जेव्हा ह्या दिलेल्या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये इथं येतं असं आलं असतं द लायन इज वन ऑफ दी मोस्ट फेरोशियस. तर तेव्हा काय झालेलं असतं या ठिकाणी व्हेरी फ्यूनं सुरुवात झाली असती. परंतु इथं द मोस्ट आल्यामुळे आपण नो अदर आणि हे ॲनिमल्सचं काय केलं आपण एकवचन केलेलं आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे. नेक्स्ट पाहूया स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इन द अंडरलाईन वर्ड. पहा आपल्याला अंडरलाईन वर्ड आहे दोज. तर माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन. तर हे दोज जे काय आलेलं आहे सर्वनाम आलेलं आहे ते कोणत्या प्रकारचं आहे असं विचारलं आहे आणि ते आहे दर्शक सर्वनाम म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. पर्याय क्रमांक 2. या संदर्भाने आपण प्रोनाऊनचे प्रकार पाहून घेणार आहोत. तर पहा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रेरणा देतो. पहा या ठिकाणी प्रोनाऊनचे प्रकार पर्सनल प्रोनाऊन, रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन, इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन, रिलेटिव्ह प्रोनाऊन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन अँड इंडिफिनिट प्रोनाऊन. तर या ठिकाणी हे असे किती 7 प्रकार प्रोनाऊनचे पडतात. आपल्या जे प्रश्नाचं उत्तर ते होते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. तर पाहूयात की 1 बाय 1. तर पहा एवढाच हेतू आहे की तुम्हाला इकडे तिकडे शोधावं लागू नये, इथंच माहिती तुम्हाला मिळावी एवढंच ह्याच्या मागचं काय आहे हेतू आहे. तर पर्सनल प्रोनाऊन बघा पुरुषवाचक सर्वनामे. तर हे आहेत प्रथम पुरुषासाठी आय आणि त्याच्यासाठी अनेकवचनी वी. सेकंड म्हणजे द्वितीय पुरुष यू आणि त्याचं प्लुरल फॉर्म पण येणार आहे यू. थर्ड पर्सनसाठी ही सी इट सिंग्युलरमध्ये आणि प्लुरलमध्ये त्यासाठी येणार आहे दे. त्यानंतर आपण पाहूया त्यांचे उपयोग पण इथे दिलेले आहेत. पहा मी स्क्रीनशॉट घेऊन ते नक्की वाचून घ्या. पहा सी पासून पहा इथं आहे पहा इथून पासून. नेक्स्ट पाहूया आपण पुढचा प्रकार थोडक्यात पाहूया रिलेटिव्ह प्रोनाऊन. तुमचा जर अभ्यास झाला असेल तर तुम्ही थोडा स्पीड वाढवून पुढे घेऊ शकता. तर रिलेटिव्ह प्रोनाऊन पहा यासाठी हू, विच, दॅट अशा प्रकारची काय वापरली जातात प्रोनाऊन्स वापरली जातात. म्हणजेच बघा हू, विच अँड दॅट आर द रिलेटिव्ह प्रोनाऊन्स विच आर यूज्ड टू रेफर द नाउन्स विच आर प्रिव्हियसली मेन्शन्ड इन अ सेंटेन्स. पहा उदाहरणे पण. त्यानंतरचं पाहूया डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन जे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलं होतं. तर पहा these pronouns are used to demonstrate any object from closer to it as well as from a distance. There are 4 demonstrative in English: these, that आणि those. these and that आणि those ही 4 demonstrative pronoun आहेत. त्यानंतर पाहूया इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन. काय इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन. इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊनमध्ये हू, वेअर, वेन, विच, व्हाय, हाऊ, वॉट ही
काय आहेत? प्रश्नार्थक प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे आहेत आणि या सर्वनामांचा उपयोग प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी केला जातो. नंतर आहे इनडेफिनिट प्रोनाउन म्हणजेच अनिश्चित सर्वनामे. अनिश्चित सर्वनामे म्हणजे काही, थोडे असं म्हणतात ना. हाऊ म्हणतं पहा या ठिकाणी दिलेलंच आहे पहा. समबडी, एनीबडी, एव्हरीबडी, नबडी, एनीबडी, एव्हरीवन, एनीवन, नो वन, समवन, समवेअर, समथिंग, समहाऊ अशा प्रकारचे जेव्हा शब्द येतात वाक्यात ते असतात इनडेफिनिट प्रोनाउन्स. नेक्स्ट पहा आणखीन उदाहरणे. वन ऑफ देम, एव्हरी वन ऑफ देम, टू ऑफ अस, देन ऑफ अस, 10 ऑफ अस, नन ऑफ यू, मेनी ऑफ देम, बोथ ऑफ अस अशा प्रकारची काय आणखीन उदाहरणे आहेत. नंतर 6th पहा रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रतिमावाचक सर्वनामे. ती कोणती? माय सेल्फ, आवर सेल्फ, युअर सेल्फ, नंतर युअर स्लेव्स, हिमसेल्फ, हर सेल्फ, हर इट सेल्फ, देम सेल्फ्स. तर यासारखी यांना काय म्हणतात की रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन्स असे म्हणतात. त्यांनाच पजेसिव्ह प्रोनाउन्ससुद्धा म्हटले जाते. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे वर्गीकरणात्मक सर्वनामे. ईच, आयदर, ऑल, नायदर, एव्हरी इत्यादी सर्वनामे ही वर्गीकरणात्मक सर्वनामे म्हणून ओळखली जातात. बघा 10वा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. डीप नॉलेजसाठी तुम्ही चॅनलवरील माझा सर्वनामांचा व्हिडिओ पाहू शकता.